नाशिकच्या आदिवासी भागातल्या नागरिकांना एप्रिल महिन्यातच पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। नाशिकच्या पेठ तालुक्यातील बोरीची बारी या गावातल्या विहिरींनी तळ गाठलाय। हंडाभर पाण्यासाठी महिलांना जीवाघेणी कसरत करावी लागते। दोरीच्या सहाय्याने जीवाची बाजी लावून महिला कसरत करतायत। अनेकदा महिलांना पाण्यासाठी 2 ते 3 किलोमीटर पायपीटही करावी लागते। महिलांसोबत पुरुषही पाण्याच्या टंचाईसमोर हतबल झाले। त्र्यंबकेश्वर सुरगाणा या भागात जलजीवन मिशन योजनेची कोट्यवधींची कामं झाली, मात्र ती केवळ कागदावरच आहे। कुठं नळ जोडणी आहे मात्र विहीर नाही, कुठं मोटार नाही तर कुठं पाण्याची टाकी नाही। अशी परिस्थिती असल्यामुळे आजही पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासींची भटकंती थांबलेली नाहीये। परिस्थिती आमची आहे, आम्हाला काहीच नको, आम्हाला पाणीच पाहिजे। जे येतंय जे निवडून देतो ते सांगत आहे तुम्हाला आम्ही पाणी द्या, पाणी द्या, टँकरला लावू, विहिरीत टाकू, तर कोणीच नाही आमची की करत। किती वर्षापासून बार हे चालूच आहे। 1 वर्ष नाही का आमच्या महिलाही मजा मारले अशी सर, ते दिवस आले ते सारखंच आहे। आमच्या गावची परिस्थिती अशी आहे का वर्षून वर्षे 2 पिढी का 3 पिढी पासूनची ही परिस्थिती अशी आहे का पाण्यासाठी वणवण फिरायला लागते। आणि पूर्वी विहिरी नव्हत्या, असे बारीक बारीक झरे वकरायचे आणि पेल्याने पाणी भरायचे। आणि आज विहिरी जरी खोदल्या त्या संपूर्ण विहिरी कोरड्या आहेत। आज बाया आमच्या 2 किलोमीटर अंतरावरून पाणी पायपीट करून 2-2 हांडी घेऊन येते। कारण जनावरांनाही पाणी लागत आहे, आंघोळीलाही पाणी लागतं, स्वयंपाकालाही पाणी लागतं, पण ते नवरा बायकोनी पाणी भरायला जावं लागत आहे।